हे सांगली स्टाईलचे चिरमुरे टाकले. सांगलीची भेळ म्हणजे विषय शेवट, टॉपचा विषय. भारी एकदम मस्त. झकास आहे एकदम खूप चांगली चव आहे. आम्ही चाललोय स्वारगेटवरनं हडपसरला भेळ खाण्यासाठी. सांगली भेळ म्हणून हडपसर बेकराई नगरमध्ये नवीन निघलेलं आहे शॉप. तिथं आम्ही चाललेलो आहे. सांगलीचा तर सांगली भेळ आम्ही खाणार शेवट. सप्लाय चला. तर भावांनो आम्ही आता चाललोय हडपसरला आपली सांगलीची भेळ खायला. चला तर मग बघू आता काय होतंय काय नाही. दाखवतो तुम्हाला सगळा ब्लॉग मध्ये समजून जाईल तुम्हाला काय करल काय नाही. भावानं सिग्नल लागला थांबलोय. ट्रॅफिक तर भरपूर दिसते. थोडा टाइम लागेल जायला पण जाणार भावानं शेवटच करणार आहे. तर भावानो आम्ही त्या लोकेशनवर आलेलो आहे. आता आपली सांगलीची भेळ तुम्हाला दाखवतो कशी आहे काय त्याविषयी. तर भावानं बघू शकता तुम्ही आपल्या सांगली भेळच्या इथं आलेलो आपण. गर्दी पण बघू शकताय. तर ही आहे आपली सांगलीची भेळ. पुण्यामध्ये हडपसरमध्ये सांगलीची भेळ. तर आपल्या सांगलीचे पोरं जेवढे आहेत पुण्यामध्ये सगळ्यांनी इथे येऊन त्याची चव बघावी. जरा स्टाईल बिल मध्ये ते सांगली स्टाईलचे चिरमुरे टाकले. ते मक्का फरसाणा टाकला. ती शेव टाकली. कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकली. ते तिखट टाकलं आणि मेन इन्ग्रेडियंट्स आपलं चिंचेचं पाणी. जे आपल्या इकडे सांगल्या स्टाईलनं चिंचेचं पाणी असतं ते टाकलं आणि आपली भेळ तयार होती. ती मेन सिरेमिक प्लेट म्हणजे सांगलीमध्ये आपल्याकडे सगळ्या ह्याच्यामध्ये मिळते. सगळ्या भेळला सिरेमिक प्लेट वापरली जाते. शेव परत टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि ही जी शिजवलेली मिरची असते आपली उकडलेली मिरची. आणि आपल्याला ह्या सीझन मध्ये सुद्धा आपण कैरी देतो. ती कैरी ही अशी आपली भेळ तयार होते सांगली स्टाईलने. चला तर भाऊन आता आपली भेळ तयार आहे. तर आपण टेस्ट करू आणि कशी भेळ सांगू. चला भाऊन टेस्ट करू आता. सांगलीची भेळ म्हणजे विषय शेवट, टॉपचा विषय. एक नंबर झाले. नक्की भेट जा तुम्ही. बघा टेस्ट काका सांगलीची भेळ कशी वाटली? एकदम भारी एकदम मस्त. झकास आहे एकदम खूप झकास. चांगली चव आहे. चवदार आहे. साधारण नाही मस्त. तुला काय नाही त्या शेवच्या परसांच्या मुरमुऱ्यामुळे एकदम मस्त लागते. झकास. एकदा तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन त्याचा आनंद घ्या. मस्त वेळ आहे.
स्पेशली भेळपुरी, खाली बॉटमला पुरी, वरती भेळ. सांगली स्पेशल. काढून दाखवा एक पुरी. एक सांगली स्पेशल भेळपुरी घेतलेली आहे काकांनी. एक काढा म्हणलं तर. येते का ना? आणि अशी ही पुरी आहे, याच्यामध्ये भेळपुरी. ही भेळपुरी. या मित्रांनो या या मित्रांनो, टेस्ट घ्या. टेस्ट देतो मी माझ्या मित्राला. हे पहा अरे घे ना. कशी भेट फसला. कसं वाटलं? कशी वाटली? इकडे बघून सांग ना कशी वाटली तुला. बोलतो ते केलं. अरे दादा टेस्ट कशी आहे? त्याच ऍक्शन असते काय स्वप्नात मी. कशी आहे? तर भावानं भेळ एक नंबर होती. तर तुमचा इथला ॲड्रेस सांगा. हडपसर फुरसुंगीमध्ये बेकराई नगर सिटी पॉईंट, इथे सांगली ओली भेळ नावाने आहे. गुगलनं जरी टाकलं की सांगली ओली भेळ तरी तुम्हाला या डायरेक्शनला आणून सोडेल. नक्की भेट द्या. भावांनो नक्की विजिट द्या. एक नंबर. चल भेटू मग.